हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी एक नवीनच म्हणजे खूप दिवसांनी बनवतो आहे हा व्हिडिओ आणि खूप मोठा व्हिडिओ आहे हा. तर आज होतो घरी आणि दुकानात मी नव्हतो. आज घरी असल्यामुळे आम्ही जात होतो बाहेर रत्नागिरीला, डीमार्टला जातो आहे खरेदीला. आणि उद्या आम्हाला जायचं आहे वॉटर पार्कला फिरायला मुलांना घेऊन वगैरे. आता सुट्टे पडलेले असल्यामुळे जरा मे महिन्यात आमचं फिरणं चालूच असतं जिकडं तिकडं. तर आता आम्ही जातो आहे डीमार्टला खरेदीला आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप न करता बघा. आणि आजचा आणि उद्याचा व्हिडिओ मी असे जोडून दोन्ही व्हिडिओ टाकणार आहे एकदाच. तर नक्की हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता चाललेलो आहे आम्ही डीमार्टला थोडीशी खरेदी करायची कपड्यांची पण, आणि घरात काही जिन्नस वगैरे हवा आहे तो पण घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे डीमार्टला. मी बसलो आहे पुढं, बाजूला पुतण्या बसला आहे, गाडी चालवतो आहे. तर आम्ही अशा प्रकारे गाडीतून चाललेलो आहे, आता बघू शकताय तुम्ही. आणि बाहेर खूप म्हणजे खूप गरमी आहे. नंतर आम्ही डीमार्टला पोचलो, काय पाहिजे ती खरेदी वगैरे केलेली. खरेदी करतानाचा व्हिडिओ काढायला नाही भेटला कारण खूप म्हणजे खूप गर्दी होती तिथे आणि काय सुधरत पण नव्हतं. AC वगैरे असतो आतमध्ये, पण काय त्या गर्दीमध्ये काय जास्त एवढं हे तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे डीमार्टला. आणि सगळं आमचं सामान घेऊन झालेलं आहे, फक्त काउंटरवर जाऊन बिल करायचं बाकी होतं. तर हे आहे आमचं रत्नागिरीचं डीमार्ट. हे बघू शकता तुम्ही, इथे सगळं सामान आम्ही ट्रेमध्ये घेतलेलं आहे. हे जीन्साचं वगैरे सगळं आहे. बाकी थोडे कपडे वगैरे पण घेतलेत. मुलग्याला चप्पल वगैरे घेतले. ही चप्पल घेतली आहे त्याने आपलं स्वतःला, व्हाईट कलरची, फिरायला जायचं आहे म्हणून. तर अशा प्रकारे सगळी खरेदी आमची झालेली आहे आणि आता आम्ही बिल करणार आहे काउंटरवरती. आणि नंतर आम्ही निघणार आहे घरी. थोडंसं काहीतरी जेवणार बाहेर हॉटेलातच. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार. तर इथे बाकीच्यांची पण खरेदी अजून चाललेली आहे. खूप म्हणजे खूप गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलात वगैरे जेवलेलो सगळे मिळून आणि घरात गेलो. तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी उठलेलो आणि फिरायला जायची तयारी केलेली आहे फायनली. आणि मी घरातच होतो, घरातूनच व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर सगळे रेडी झालेले आहेत जाण्यासाठी. ही माझ्या बहिणीच्या मुली आहेत दोघी. हा माझा मुलगा इथे बसला आहे आणि भावाची मुलगी आहे. तर अशी सगळी तयार झालेली आहेत आणि ह्यांना खूप मजा आली. तर सगळी आता बघा तयारी कशी चालली आहे ती. सगळ्या पिशव्या वगैरे घेतल्या, सामान वगैरे घेतलं आहे त्याच्यात. ही आई आहे माझी. तर सगळ्यांनी टी-शर्ट आणि लेंगेच घातलेत कारण वॉटर पार्कला जायचं ना, भिजायचं तिथे जाऊन. तर सगळे आता बाहेर पडलेत बघा कशी. ह्यांना तर जास्तच मजा आली फिरायला जायचं आहे म्हणून मुलांना. त्याच्यानंतर गाडीत आम्ही सगळं सामान शिफ्ट वगैरे केलेलं आणि आता फक्त गाडीत बसायचं आणि छू याचं बघा काय चाललं आहे ते मोबाईलवरती. तर फायनली आम्ही निघालो आहे वॉटर पार्कसाठी. आणि हे आहे आमचं संगमेश्वरचं ST स्टँड. बघू शकता तुम्ही, आमच्या संगमेश्वरचं ST स्टँड आहे, संगमेश्वर तालुक्याचं. तर इथूनच आम्ही जातो आहे, आता निघालेलो आहे, बघू शकताय तुम्ही. आणि आज काही ऊन जास्त पडलेलं नाही, पावसाचं वातावरण आहे. असं वाटतं की पाऊसच येईल म्हणून, पण पाऊस काय आलेला नाही आहे. पण ऊन नव्हतं ते बरं होतं कारण गरम पण खूप होत होतं बाहेर, आणि ऊन असतं तर जास्तच गरम झालं असतं. तर हे आमच्याकडचं वातावरण बघा कसं आहे, मस्त डोंगराळ भाग आहे सगळा आणि सगळी हिरवळ आहे डोंगरावरती. आणि रोडला गाड्या तर बापरे भरपूरच गाड्या सुटल्या आहेत. सुट्टीचे दिवस आहेत ना आता. तर हे आहे आमचं कोकण, स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण. बघा कसं दिसतंय मस्तपैकी. आणि खूप चांगला व्ह्यू होता व्हिडिओ काढताना बाहेर. तर असं आम्ही निसर्गरम्य वातावरण बघत चाललो होतो वॉटर पार्कला.
आणि आम्ही ज्या वॉटर पार्कला जाणार आहे तो आहे निवळीचा वॉटर पार्क. खूप मस्त आहे आणि मजा येते तिथे खूप. तर असं आहे वातावरण, तुम्ही बघा बाहेरचं कसं आहे ते. आता जरा रोडला गाड्या कमी दिसत आहेत, पण मगाशी खूप होत्या. खूप मस्त वाटत होतं जाताना पाहायला आजूबाजूचा परिसर एकदम. तर नंतर आम्ही फायनली पोचलो वॉटर पार्कला आणि आतमध्ये गेलो आहे. बघू शकताय तुम्ही तिकीट वगैरे काढून. बाहेरनं मला व्हिडिओ काढायला भेटला नाही सरळ, पण मला आतमध्ये जाऊनच आता काढेल. तर आमच्याबरोबर जी पोरं होती ती सगळी उत्सुक झाली बघा कशी जायला. तर आमच्या आधी त्यांनीच धाव घेतला नाही. आणि हा आहे निवळीचा वॉटर पार्क. बघू शकता तुम्ही. कधी आलात ह्या साईडला तर नक्की या वॉटर पार्कला व्हिजिट द्या तुम्ही. आणि खूप चांगला आहे, खूप मोठी जागा आहे. हे बघा कशी यांना मजा वाटते जायला पुढे. खूप मोठी जागा आहे. हे लहान मुलांना खेळण्यासाठी आहे इथे. आणि तिकडे पुढे पण आहे, पाठीमागे मोठ्यांसाठी पण आहे. आणि मेन म्हणजे लाटांमध्ये गेल्यावरती एवढी मजा येते काय विचारू नका. आणि तेच जास्त सगळ्यात मला आवडतं तिथे. आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या वॉटर पार्कला जास्तीत जास्त जातो. तशी गर्दी पण आहे बऱ्यापैकी. सुट्टीचे दिवस असल्यामुळे सगळी लोक येत राहतात. त्याच्यानंतर आम्ही जरा चहा कॉफी वगैरे पियायलेलो. बाकीची सगळी गेली होती पाण्यामध्ये पुढे. इथे जरा चहा कॉफी वगैरे पिऊन तरतरीत झालेलं. आणि नंतर आम्ही सुद्धा गेलो. आणि हे आहे सगळ्यात खतरनाक व्ह्यू. ह्याच्यामध्ये मी तर कधीच जात नाही, कारण नाही जमत आपल्याला. तर मुलांनी खूप मजा केली आणि याच्यामध्ये भरपूर मजा केली आहे. तर खूप सुंदर वॉटर पार्क आहे. मस्त चांगलं मजा पण येते. आणि जेवण वगैरे पण चांगलं मिळते. ती बिर्याणी असते, चिकन बिर्याणी. व्हेजवाल्यांना व्हेज बिर्याणी असते. हां बघा ह्याला तर एवढी मजा येते तर बाप रे. आणि पहिल्यांदा त्याच्यामध्ये बसून आला या. आणि हा त्याच्या पाठीमागचा व्ह्यू आहे. आणि इथे मोठ्या माणसांसाठी हे बघा किती सुंदर दिसतंय. कधी आलात सुट्टीमध्ये तर ह्या वॉटर पार्कला नक्की व्हिजिट देऊन जा. नक्की खूप मजा येते. आणि इथेच वरच्या साईडला रूम वगैरे पण राहायला असतात. तर इथे पण थोडी आम्ही मजा केलेली आहे स्विमिंग पूलमध्ये. त्याच्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले होते. सगळ्यांचे फोटो वगैरे काढले मी फॅमिलीचे पूर्ण. बघू शकता तुम्ही फोटो काढण्यासाठी इथं सगळे बसलेत. आणि हे आहे लाटांचं समुद्रासारख्या. समुद्रामध्ये ज्या लाटा येतात तसं इथंही असं तयार केलेलंच असतं. तर ह्याच्यामध्ये खूप मजा येते. आणि हे जे माझ्या बाजूला आहे ते माझे मित्र म्हणजे अनायशी भेटले मला. तर म्हटलं यांच्याबरोबर सुद्धा जरा फोटोशूट करूया, थोडंसं एन्जॉय करूया. आणि यांची इथे एन्जॉय चालली आहे कशी. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये मित्रांनो सांगा, तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ. आणि अशी आम्ही एन्जॉय केलेली आहे सुट्टीच्या दिवशी जाऊन बाहेर. आणि अजून जाणं आमचं बाकी आहे. अजून आम्ही 2-3 ठिकाणी जाणार आहे, पण तेव्हाचा व्हिडिओ मी काढेन. त्याच्यानंतर आम्ही जरा मित्रांबरोबर फोटोशूट केले. नंतर बाकी सगळ्यांनी आम्ही फॅमिलीवाल्याने फोटोशूट केले. त्याच्यानंतर फायनली आम्ही निघालो संध्याकाळी घरी जाण्यासाठी. चला तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असताना चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ मला वेळ भेटेल तसा मी नक्की काढत जाईन आणि तुम्हाला दाखवत जाईन. चला तर मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय. सी यू.